हाय एव्हरीवन, नमस्कार. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल पूजा क्रिएशन. मी आज तुम्हाला दाखवतीये कॅनव्हास पेपर घेऊन ही अशी वेगळी पट्टी घेऊन कसं आपल्याला गळा फोल्ड करायचा. मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलंय हा तर कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक कसं उलटवायचं ह्याच्यातच, पण आता हे आपलं दिसणार आहे ट्रान्सपरंट आहे, तर कॅनव्हास उलटल्यानंतर ह्याच्यातच ओळखून येतोय. हा बघा, हा कॅनव्हास लावला की ओळखून येतो ट्रान्सपरन्सी असल्यामुळे. त्यामुळे आपण काय करायचं, ही अशी वेगळी एक पट्टी घ्यायची, म्हणजे जे लास्ट टाइम मी दाखवलं एका व्हिडिओमध्ये तसं, की कॅनव्हास पेपर घ्यायचा, गळा रुंदी जेवढी आहे आपली त्याच्या 2 इंच जास्त रुंदीला आणि गळा केवढा आहे त्याच्यापेक्षा 2 इंच जास्त उंचीला असा कॅनव्हास पेपर घ्यायचा असतो. तेवढाच हा कपडा पण पाहिजे. आणि मी हा पानाकार केलाय, तर पानाकार करून हा मी कट करून घेतलाय. असा कट केल्यानंतर असा होईल आणि ह्याच्या साईडनं, गळ्याच्या बाजूने नाही, उलट्या साईडनं ही एक पट्टी फोल्ड करून घेतली आहे आणि हा माझा असा पार्ट हा रेडी झालेला आहे. तर हा पट्टी फोल्ड करून कसं लावायचं ते मी आज दाखवतीये. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलंय, पण ते दाखवलंय कसं पट्टी फोल्ड करून करायची नाही दाखवले, डायरेक्ट कॅनव्हास पेपर ह्याच्यातच ठेवायचं आणि पलटवायचं ते दाखवले. पण तसा जर ह्याच्यात ठेवला तर ह्याच्यात ट्रान्सपरन्सी येणार आणि हा कॅनव्हास पेपर लावलाय हो ओळखून येणार, कारण हा कपडा थोडा पातळ आहे. तर ही आता पट्टी लावायची कशी दाखवते. लास्ट टाइम मी काय दाखवलंय, हा कपडा सरळ ठेवायचा, त्याच्यावर हा कपडा ठेवायचा अस्तरचा आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचा, असं मी दाखवलं होतं. असा कॅनव्हास ठेवायचा आणि मग पलटवायचं. पण ह्यावेळी काय केलंय, अस्तर ठेवलंय, त्याच्यावर हा उलटा फॅब्रिक ठेवलाय, म्हणजे सरळ फॅब्रिक वर आला पाहिजे, जेणेकरून आपण हा कॅनव्हास ठेवला की हाच अस्तरचा पट्टा फक्त आपला पलटवला जाईल. म्हणून ह्यावेळी ही कपडा सरळ ठेवलाय. आता हे शिवून कसं घ्यायचं ते दाखवते मी तुम्हाला. बरोबर आपले हे तिन्ही पार्ट असे आपण एकत्र ठेवूनच कट केलेत, त्यामुळे ते कट केल्यामुळे हा शेप ओळखून येतो. तर त्याबरोबर शेपवर हे ठेवायचं आणि उलटवून घ्यायचं. दाखवते मी तुम्हाला. कॅनव्हास पेपर न लावताही आपण करू शकतो, पण बऱ्याचदा काय होतं, काय असं मऊ होतं. हा कॅनव्हास पेपर ना टाईट कपडा होतो आणि तिथे शेप चांगला येतो. आणि जर असा कपडा लूज पडला, इथे असा मऊ लागला, तर ते कपड्याचा शेप परफेक्ट असा ओळखला जात नाही. म्हणून कॅनव्हास पेपर वापरला तर बरं होईल. तर इथून हा पूर्ण आता शिवून झालाय, तर ह्याला असं ह्या शिलाई पर्यंत टक्स लावून घ्यायचे. शिलाईपर्यंत कट मारल्यानंतर हा फक्त हा फॅब्रिक इथे ठेवायचा आणि ह्याच फॅब्रिकवर हा फक्त वरचा जो अस्तरचा आणि कॅनव्हासचा पार्ट आहे तोच फक्त पलटवायचा. इथे शिलाई दाबटीक मारून घ्यायची. सिंपल नेक आहे त्यामुळे तुम्हाला कळेल. काही वेळ डिझायनर नेक करतानाही करायला बरोबर आहे, हा कॅनव्हासच बरोबर पडतो. आणि आता हे दाखवते म्हणजे बिगनर लोकांना हे आपलं सिंपल कळायला इझी जाईल. ज्यावेळी आपण वेगळा काही शेप टाकू आणि जेव्हा स्वतः करू ना तेव्हा जरा अवघड वाटेल सुरुवातीला लोकांना. त्यामुळे ते आता इझी गळे दाखवतीये मी. आणि हा एका कस्टमरचाच ब्लाउज आहे, त्यांचा करायचाच होता तसा, तर तो करून घेतली. आता हे आपण इथे दाबटीप मारल्यामुळे काय होईल, हे जेव्हा आपण पलटवून घेऊ, हे पूर्ण असं पलटवलं जातं तेव्हा इथे कोणती शिलाई येणार नाही आणि ते छान दिसेल. काय काय कपड्यांना शिलाई आलीच पाहिजे तेव्हा ते छान दिसतं, पण ह्या कपड्यांना शिलाई नसेल तरी छान दिसेल. आता हे असं सरळ बाजूला दिसतंय, तर हे असं उलट्या बाजूला
असं दिसणार आहे. आणि इथून सगळीकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, हात शिलाई. पण जर आता हात शिलाई घालताना काही काही जणांनी इझी नाही वाटत, ते अवघड वाटतं, तर काय करायचं, हा इथून इथपर्यंत अंतर सोडायचं आणि इथून अशा मोठ्या टाक्याने, तर हे बघा इथून अशी शिलाई मारून घेतली, हा एवढा पट्टा सोडून असं सरळ भागाने काही असं दिसतंय आणि उलट्या भागाने काहीसं असं दिसतंय. आता जेव्हा आपण इथून हात शिलाई घालून घेऊ तेव्हा हे जे मोठी शिलाई मारली आपण ती खोलून घ्यायची. आता आपला राहिला इथे कमरेचा पार्ट. हे शिलाई मारल्याने काय होतं, हे परफेक्ट बसतं, मग हात शिलाई घालताना आपला कपडा इकडे तिकडे हलत नाही. आता आपल्याला हा कमरेचा पार्ट शिवून घ्यायचा आहे, तर हे असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि हे पलटवून शिवून घ्यायचं म्हणजे फिनिशिंगने येईल. हे असं आपण शिवून घ्यायचं आणि पलटवायचं, म्हणजे काय होईल, आपल्याला एक्स्ट्राची वेगळी पट्टी लावायची गरज नाही पडणार आणि हे कुठले धागे किंवा एक्स्ट्रा हात शिलाईचं काम पण नाही. ते गळ्यासाठी आपण हात शिलाई घालणार आहोत कारण ते गरजेचंच आहे, पण हे आपण करणार आहोत ह्याचं काय एवढं ह्याच्यासाठी एक्स्ट्राची मेहनत घ्यायची गरज नाही आहे, कारण हे परफेक्ट आपल्याला येईल आणि याची शिलाई दिसणार नाही कारण इथं वर्क आहे. हे असं बाहेर काढून घ्यायचं एक साईडने आणि इथे शिलाई मारून घ्यायचं. वरून शिलाई मारून घेतली की दापटीक मारल्यासारखं होतं, म्हणून शिलाई मारून घ्यायची. मध्ये आधी हे धागे अडकलेले कट करून टाकायचे. हे अशी ही शिलाई मारून झालेली आहे तयार आणि इथेही आपला परफेक्ट भाग आहे, खुबा नाही आलेला, कुठे कपडा सरकलेला नाही आहे, काही नाही, प्लेन आलं आहे. आता आपल्याला बॅक टक्स मारायचं आहे. बॅक टक्स मारताना हा कपडा पूर्ण असा इकडे ढकलून घ्यायचा आणि हा प्लेन ठेवून त्याच्यावर हा कपडा ठेवायचा. अशी दुसऱ्या बाजूला टक्स मारून घ्यायची. हा झाला आपला बॅक पार्ट रेडी. इथे फक्त शिलाई घालायची आणि हे रिमूव्ह करायचं. सो कसं वाटलं हे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कळलं असेल तर अजून काही वेगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू.